सुरेश धस यांचे हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती. साहेबांना तेवढंच सांगा, बीडसाठी केली विशेष मागणी. अमृता फडणवीस केवळ सौभाग्यवती मुख्यमंत्री नाही, तर द्विजा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून त्यांचं काम आम्हाला आवडलं, कारण 2019ला जनादेश फडणवीस यांना होता. मात्र मित्रपक्षाने पाठीत खंजीर खुपसून दुसऱ्या पक्षाबाबत दुसऱ्यांबरोबर ते गेले. त्यावेळी सत्तेच्या विरोधात फार कमी लोक बोलायचे, त्यात अमृताताई बोलायच्या. त्यांचं ते स्टेटमेंट आजही अंगावर शहारा आणणारे असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी अमृता फडणवीसांबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच हात जोडून अमृता फडणवीसांकडे बीड जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील आष्टी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. फडणवीस साहेब, 2014ला मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री सहायता कक्ष समजला. आम्ही मदत करताना जातपात धर्म पाहिला नाही. देवेंद्र फडणवीस असल्यामुळेच मदत करताना आम्ही घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस अमृता वहिनींचा आदेश 100% पाळतात. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या नंतर 966 कोटींचा एकच रस्ता आम्हाला दिला. दिवाळीला आम्ही फडणवीसांना त्या कामासाठी आणणार आहोत. मात्र वहिनीसाहेब, हात जोडून विनंती करतो, साहेबांना सांगा आमच्याकडे शासकीय मेडिकल कॉलेज द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. आम्हाला इकडे मेडिकल कॉलेजची आवश्यकता आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही आता जे महाराष्ट्राला आदेश देता त्यांना जर तुम्ही आदेशित करीत असतील तर ते आपण वहिनी आहे, त्यांचा आदेश 100% पाळतात. त्याच्यामुळे अडचण आम्हाला या ठिकाणी नाही आणि आम्हाला वहिनीसाहेब बाकीचं काही मागायचं नाही. पाण्याची योजना 2800 कोटी रुपयाची सुप्रमा फडणवीस साहेबांनी दिली. आमचं कोणत्याचं काम चालू आहे, 70% वरती काम संपलंय. साहेबांनी आता 966 कोटीचा एकच रस्ता दिला. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नंतर त्या रस्त्यावर परत कुणीच पैसा दिला नव्हता. एकदम एक पैसा हा साहेबांनी दिला आणि आता दिवाळीला साहेबांना त्या कार्यक्रमाला मात्र आम्ही आणणार आहोत. दिवाळीला तो कार्यक्रम सुरू होईल. वहिनी साहेबांना एकच विनंती की आमचे लोक ऊस तोडे लोक, ऊस तोडणारे लोक, आमचे हमाल लोक, आमचे कांद्याचे शेतकरी, अलिबाग काम करणारे आमच्या भगिनी, याच्यामुळं आमच्या मनक्यामध्ये गॅप काढणाऱ्या विषयाची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर. मला तर अक्षरशः वहिनी साहेब गरजा झाला होता, गडबड झाली. फार मोठ्या प्रमाणात गुडघेदुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. या सगळ्या लोकांचे ऑपरेशन रामेश्वर भाऊच्या माध्यमातून साहेबांच्या पर्यंत जाऊन आपण करणार आहोत. 7 पद्मश्री लोक आले, डॉक्टर लहाने साहेब, जगताप साहेब, असे मोठे लोक या ठिकाणी आले. आमचं खूप नशीब आहे. वहिनी साहेब एकच कमतरता आहे, आपण साहेबांना सांगावं. आजच्या या साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला एक हात जोडून विनंती करतो की शासकीय मेडिकल कॉलेज फक्त आमच्या इथं द्या. बाकी कुठलीही मागणी वहिनी साहेब आपल्याकडे करायची नाही. आपण निश्चितपणे साहेबांच्या कानावरती ही बाब घाला, कारण परिस्थिती खूप गंभीर आहे. अंबेजोगाईला मेडिकल कॉलेज, इकडे डायरेक्ट नगरला हा जो मधला संपूर्ण पट्टा आहे, म्हणजे पाथर्डी जरी पलीकडचा असला तरी आमचाच वाटतो. शिरूर आमचा आहे, पाटोदा आहे, पाटोद्यात सुद्धा परिस्थिती इकडेच आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.